जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट आणि गण रचना करण्यात आली होती। चाळीसगाव तालुक्यात गट आणि गण रचनावर चाळीसगाव महाविकास आघाडीने आक्षेप घेतला होता। हे प्रकरण कोणत्या टप्प्यावर आहे आणि या संदर्भात कोणती कारवाई करण्यात आली आहे, या संदर्भातील माहिती चाळीसगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिनेश पाटील यांनी दिली। नमस्कार। आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुळात महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये गटगण प्रभाग रचना जाहीर झालेली आहे। आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये मोठ्या राजकीय दबावाने गटगण आणि प्रभाग रचना झाल्याच्या बाबतीमध्ये आम्ही यापूर्वी देखील पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली होती। त्यात आम्ही उल्लेख केला होता की या बाबतीमध्ये आम्ही हरकती घेणार आहोत आणि जर हरकतींच्या बाबतीत जर पुन्हा त्या ठिकाणी राजकीय दबाव आला आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये या बाबतीमध्ये धाव घेणार असून त्या ठिकाणी आम्ही न्यायाची मागणी करणार आहोत। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटगण रचना या कशा पद्धतीने झाल्या याचा मी याच्या मागील पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं, तर देखील मी आज पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार या ठिकाणी करणार आहे। मुळात या प्रभाग रचना ज्या गटगण रचना या काही व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्या होत्या। काही व्यक्ती काही समाजांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळू नये अशा प्रकारच्या गटगण रचना या तालुक्यात झाल्या। त्यामध्ये प्रामुख्याने काही गटांमध्ये तर जे काही नियमावली होत्या त्या अक्षरशः पायदळी तुडवण्यात आल्या। भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही या विशिष्ट फार्म हाऊसला बसून बनवलेले आहेत अशा प्रकारच्या आम्हाला त्या ठिकाणी बातम्या देखील मिळाल्या। मुळात त्या गटगण रचनांमध्ये पिलकोड सायगाव परिसरामध्ये काही अल्पसंख्याक समाजाला त्या ठिकाणी डावलण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्या गटगण रचनेचे त्या गटाचे तुकडे करण्यात आले। नोव्हेंबर दैवत गटामध्ये देखील अशाच प्रकारचं 5-7 गावांचं 3 गटामध्ये विभाजन करून त्या ठिकाणी देखील अल्पसंख्याकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला। मुळात हे सगळं करत असताना काही व्यक्तींना त्या परिसरामध्ये प्रतिनिधित्व मिळावं अशा हेतूने त्या गटगण रचना करण्यात आल्याचा आम्ही त्या मागच्या पत्रकार परिषदेत आरोप केलेला होता। त्या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो असता आम्ही त्या संदर्भात माशा आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले होते आणि त्या अपील सर्व त्या ठिकाणी फेटाळण्यात आले। फक्त केवळ एकच इच्छापूर्व म्हणून आपण करगाव तांड्याचा जो परिसर आहे ती तांत्रिक चूक होती, ती त्यांनी त्यापूर्वी देखील मान्य केली होती, त्याच्यामुळे ती हरकत त्यांनी स्वीकारली आणि काहीतरी न्याय दिला असं दाखवण्याचा जो प्रयत्न त्या ठिकाणी होतोय तो अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे। मुळात माशा आयुक्तांनी त्या सर्व हरकती त्या ठिकाणी फेटाळल्या आणि उच्च न्यायालयात गेलो असता जे ज्येष्ठ विधी तज्ञ आहेत त्यांनी देखील त्या हरकतीच्या बाबतीमध्ये आम्हाला सांगितलं की या बाबतीमध्ये एकत्रितरित्या बऱ्याच आलेल्या हरकतींच्या सुनावण्या येत्या 4 तारखेला त्यांनी ठेवलेल्या आहेत। मुळात आम्हाला न्यायदेवतेकडून अपेक्षा आहे की या चाळीसगाव तालुक्याच्या राजकीय दबावाखाली अशा प्रकारचं चित्र तयार केलं जातं आणि असं दबावगट तयार करून त्या ठिकाणी हरकती फेटाळून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी राजकीय याच्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे।